नमस्कार, मी वैशाली। यावर्षी वसंत पंचमी कधी आहे, तसंच वसंत पंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी, म्हणजेच सरस्वती पूजन कसे करावे, तसेच पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी कोणता मंत्र म्हणावा, तर हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी वसंत पंचमी साजरी करतात। यावर्षी वसंत पंचमी शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी आली आहे। हा संपूर्ण दिवस शुभ असतो। या दिवशी कला म्हणजेच ज्ञानाची देवी सरस्वती देवीची पूजा केली जाते। वसंत पंचमीपासून वसंत ऋतूची सुरुवात होते। वसंत पंचमीला श्री पंचमी, ज्ञानपंचमी असेही म्हणतात। या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्यामुळे एकाग्रता वाढते, तसेच यश पण मिळते। म्हणून आपल्या मुलांना वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करायला सांगावे। वसंत पंचमीला कोणते पण शुभ कार्य करू शकतात, ते शुभ मानले जाते। या दिवशी पिवळ्या रंगाचेच वस्त्र परिधान करावे। तर आता वसंत पंचमीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे, तर सकाळी 7:15 ते दुपारी 12:50 पूजेचा मुहूर्त आहे। तर या वेळेतच तुम्ही सरस्वती देवीचे पूजन करू शकतात। आता या दिवशी सरस्वती देवीची पूजा कशी करायची, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा तर करावीच, पण जर तुमच्याकडे श्री सरस्वती यंत्र असेल तर या यंत्राची देखील पूजा करावी, किंवा स्थापना करायची असेल तर स्थापना पण या दिवशीच करायची। असे केल्याने घरात सुख समृद्धी मिळते। या दिवशी लक्षात ठेवा की पिवळ्या रंगाचेच वस्त्र परिधान करायचे आहे। तर आता कशी पूजा करायची मी तुम्हाला सांगते की सकाळी लवकर उठायचं आणि आंघोळ करून घ्यायची। एक पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्यावर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कापड अंथरायचे। पाटावर देवी सरस्वतीचा फोटो ठेवावा। जर फोटो नसेल तर श्री सरस्वती यंत्र ठेवावे। जर यंत्र पण नसेल तर एका पाटावर देवी सरस्वतीचे चित्र काढून घ्यायचे आहे आणि पूजा केली तरी चालते। सर्वात पहिले दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, नंतर गणपती पूजन करून घ्यायचे आहे आणि गणपती पूजन झाल्यावरच सरस्वती देवीची पूजा करायची आहे। तर म्हणजे तुम्ही ज्यावेळी काही फोटो या काही नसेल तर एका पाटीवर देवी सरस्वतीचे चित्र काढा, किंवा देवी सरस्वतीचं यंत्राचं चित्र काढा, त्याची पूजा केली तरी चालेल, पण या दिवशी करा। तर आता एका ताम्हामध्ये श्री सरस्वती यंत्र घ्यायचे। पहिले पाण्याने त्या यंत्राचा अभिषेक करायचा आहे, नंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि पुन्हा शुद्ध अशा पाण्याने अभिषेक करायचा आहे। नंतर एका स्वच्छ कापडाने त्या यंत्राला पुसून ताम्हामध्ये थोडे तांदूळ घेऊन त्यावर हे सरस्वती यंत्र ठेवायचे आहे। नंतर सरस्वती यंत्र किंवा फोटोला हळद कुंकू लावावे, अक्षता वाहाव्या आणि फूल वाहायचं आहे। या दिवशी दुधाच्या पदार्थाचा नैवेद्य ठेवायचा आहे। नंतर नमस्कार करून घ्यायचा आणि सरस्वती देवीची आराधना करायची। पूजा केल्यामुळे ज्ञान बुद्धी प्राप्त होते, देवी सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो। आता या वसंत पंचमीच्या दिवशी कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर ओम ऐं सरस्वती नमः हा सरस्वती देवीचा बीज मंत्र आहे। तर हा मंत्र नक्की म्हणा। या मंत्राने एकाग्रता वाढते आणि तसंच देवी सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो, तर त्यामुळे हा मंत्र नक्की म्हणा। दुसरा मंत्र म्हणजे ऐं ह्रीं श्रीं वाग्वादिनी सरस्वती देवी मम जीवायां सर्व विद्यां देही दापय दापय स्वाहा। वसंत पंचमीला सरस्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी हा जो मंत्र दिला आहे तो 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे। या मंत्राचा मनोभावे जप केल्यामुळे बुद्धी ज्ञान प्राप्ती होते, तर त्यामुळे जमलंच तर तुम्ही ह्या मंत्राचा 108 वेळा नक्की जप करा। तिसरं म्हणजे सरस्वती गायत्री मंत्र। सरस्वती गायत्री मंत्राचा 11 माळा जप करायचा आहे। वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेमध्ये या मंत्राचा जप केल्याने शक्ती, कुशाग्रता, ज्ञान, बुद्धी इत्यादी प्राप्त होते आणि माता सरस्वतीचा म्हणजेच देवी सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो। तर हे जे 3 मंत्र सांगितले त्या तिघांपैकी एक जरी मंत्राचा तुम्ही जप केला तरी खूप चांगला आहे। तर ही जी काय माहिती मी थोडक्यात तुम्हाला सांगितली आहे, ही माहिती इतरांना पण शेअर करा आणि जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।